लाडकी बहीण योजनेसाठी केंद्रावर नोंदणीसाठी 200 रुपये घेत असल्याची माहिती समोर आली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पिंगळी इथली ही घटना आहे। तर महिला वर्गाची आर्थिक लूट केली जात असल्याचं पाहायला मिळतंय। महिलांचं आर्थिक सबलीकरण करण्यासाठी, त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी या योजनेची घोषणा झाली आहे। मात्र या योजनेचा लाभ मिळेल तेव्हा मिळेल, पण त्याच्या आधीच महिलांची लूट सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। प्रत्येकाकडून 200 रुपये इथं घेतले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। तर सामाजिक कार्यकर्ते दीपक गावडे यांनी या सगळ्याचा पर्दाफाश केलाय। तक्रार केलेली याविषयी समजलंच ना। म्हणून मी तुमका विचारू केलं, मी रात्रभर सगळ्या सेतूवाल्यांका फोन केलं, विचारले, त्यानंतर आम्ही एकही पैसो घेणार नाही। आणि बायकांना तुमका सगळ्यांका महिलांका आमचे जर तुमच्याकडे पैसे जास्त झाले असतील तर 200 रुपये तुम्ही करा, त्याच्यात तुमका ते 1,500 रुपये मिळतील का न मिळतील हा सुद्धा असा। आपण बघू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी महिलांची गर्दी होतीये आणि या योजनेसाठी जी कागदपत्र बनवायची आहेत किंवा अप्लाय करायचं आहे त्याच्यासाठी मात्र महिलांची लूट सुरू असल्याचं दिसतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।